गावकरी तसेच पाहुणे मंडळी आपण आपला वेळेतला वेळ काढून इथपर्यंत आला माझ्यासाठी, त्यासाठी आपले अगदी मनापासून मी आभार व्यक्त करते। आणि तुम्ही माझ्यासाठी हा सत्काराचा कार्यक्रम ठेवला याचा आनंद मी शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही। मी थोडक्यात माझा परिचय, थोडक्यात माझ्या प्रवासाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करते। माझे नाव प्रतिभा अशोकराव थिट्टे। माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद मध्ये गावामध्ये झालेलं आणि माध्यमिक शिक्षण माझं साखरा येथे झालं। साखरामध्ये मला 10वीला चांगले पर्सेंटेज मिळाले आणि साखरामध्ये माझा प्रथम क्रमांक आला। त्यानंतर माझा नंबर ITI गव्हर्नमेंट ITI ला लागला आणि मी ITI गव्हर्नमेंट मध्ये 2 वर्ष ITI केला। ITI मध्ये तिथे माझा प्रथम क्रमांक आला। या जे प्रोत्साहन मला सरांनी दिलं त्यामुळे माझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर जे हास्य आलं हेच माझ्यासाठी खूप मोठं मोटिवेशन आहे। कारण की माझ्याबद्दल त्यांचं ते समाधान बघून मला आणखी प्रोत्साहन मिळालं की अभ्यास करायला। आणि मी नंतर माझं ITI झाल्याच्या नंतर मी नांदेड नायगाव येथे माझा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निक पूर्ण केली आणि मी स्पर्धा परीक्षेचा तयारी ITI झाल्याच्या नंतरच सुरुवात केली। खरं तर त्यानंतर स्पर्धा परीक्षा करायची म्हणजे इथला प्रवास आणि समोरचा प्रवास यामध्ये खूप अंतर। कारण की स्पर्धा परीक्षेत टिकायचं म्हटलं की हजारो मुलांसोबत आपल्याला कॉम्पिटिशन करायचं असतं आणि माझे सर्व फ्रेंड्स स्पर्धा परीक्षा करायसाठी पुण्याला संभाजीनगरला गेले आणि पप्पाची तशी इच्छा होती की बाहेर जावं, कारण की ग्रामीण भागामध्ये होणं इम्पॉसिबल आहे। कारण की मी जेव्हा सुरुवात केली स्पर्धा परीक्षेला तेव्हा सगळे मला खूप जण असे म्हटले की नाही घरून होऊ शकत नाही, कारण की गव्हर्नमेंट जॉब मिळणं म्हणजे अशक्य आहे। कारण की एका जागेसाठी हजारो मुलं आणि त्यामध्ये घरून 4-4, 5-5 वर्षापासून मुलं बाहेर राहत आहेत, तिकडे लॅबला चांगलं स्टडी क्लासेस करत आहेत, तर घरून इम्पॉसिबल आहे, घरून नाही होऊ शकत गव्हर्नमेंट जॉब। तर पापालाही असं कुठेतरी वाटत होतं की मी जावं बाहेर करावं, घरून नाही होऊ शकत। पण हाच लोकांचा गैरसमज मला दूर करायचा होता की घरून नाही होऊ शकत आणि मुलींना न शिकवण्याचं यांचं कारण हा गैरसमज मला दूर करण्यासाठी मी नाही म्हटलं, मुली नकार दिला, नाही मला घरूनच करायचं आणि मी घरून करून दाखवणार। आणि ती जिद्द चिकाटी घरून करायचं म्हटलं की अवघड होतं, कारण की हजारो मुलांसोबत मला हे करायचं आणि त्यासाठी मी तयारी चालू केली। घरून मी तयारी चालू केली आणि 2023 मध्ये महावितरणची ऍड आली, जाहिरात आली, त्यामध्ये मी फॉर्म भरला आणि घरून तयारी माझी चालू केली। आता मे मध्ये एक्झाम झाली आणि आता रिझल्ट लागला याचा। तर याच्यामध्ये मी NTC प्रवर्गातून महिला प्रवर्गातून प्रथम राज्यात आले। त्यासाठी माझ्यासाठी सर्वात मोठं मोटिवेशन म्हणजे माझे आई वडील, कारण की त्यांच्या चेहऱ्यावरील ते स्मित हास्य माझ्यामुळे आलेलं माझ्यासाठी ते खूप मोठं मोटिवेशन आहे। कारण की आई वडील एवढे जिद्दीनं मला शिकवत आहे आणि मला ते करायचं होतं, कारण की ग्रामीण भागामध्ये मुलींना शिकवलं जात नाही, कारण की 10वी-12वी झालं की झालं आणि तिचं लग्न करून देतात। ग्रामीण भागामध्ये खूपच परिस्थिती बिकट आहे मुलींसाठी, पण माझ्या वडिलांनी कोणतीही असं हे केलं नाही। आमच्या सर्व बहिणींना सर्वांना शिक्षण कोणतीच कमी पडू दिली नाही, कमतरता कोणतीच पडू दिली नाही। कारण की नाही मुलीसाठी मुलगा मुलगी हा भेदभाव खेड्यामध्ये तर खूप चालतो, पण आई वडिलांनी असा कोणताच भेदभाव माझ्यामध्ये केला नाही किंवा माझ्या पूर्ण याच्यामध्ये केला नाही। फॅमिलीचा खूप मोठा सपोर्ट आहे आणि आपल्या कर्तृत्वामुळे जर आपल्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये आनंद मिळत असेल तर याच्या पुढे स्वर्ग सुखही फिके आहे। आणि मला तो अनमोल क्षण मला अनुभवायला मिळाला। माझ्या प्रत्येक मुलीला, ग्रामीण भागातील माझ्या प्रत्येक मुलीला आणि विशेष करून मला पालकांना माझी विनंती आहे की प्रत्येकाने आपापल्या मुलीला शिकवायला पाहिजे। मुलगी मुलगा हा भेदभाव न करता मुलीला प्रोत्साहन दिलं पाहिजे। माझ्या आई वडिलांनी जसं माझ्या मागे खंबीरपणे उभे राहिले त्या प्रकारे प्रत्येक आई वडील जर खंबीरपणे उभे राहिला तर नक्कीच ग्रामीण भागामध्ये पण मुली मागे राहणार नाही। एवढंच मी सांगते आणि मी माझे 2 शब्द संपविले। आपण